नमस्कार. मला माहिती नाही हा व्हिडिओ कोणाला आवडेल किंवा कोणाला आवडणार नाही, पण जे दृश्य मी पाहिलं आहे ते पाहिल्यानंतर व्हिडिओ बनवणं मला गरजेचं वाटलं. मित्रांनो, मी सकाळी रस्त्याने जात होतो आणि रस्त्याने जात असताना मला तिथे एक म्हातारी आजी आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगी होती, जे रस्त्याच्या बाजूला बसलेले होते. आणि तिथेच तेवढ्यात एक मुलगा आला आणि त्याने काही फळं त्या आजींना दिली, पण फळं मदतीसाठी नाही तर रील शूट करण्यासाठी दिली. मी बघत होतो, एकदा नाही दोनदा नाही 5-6 वेळा रिटेक घेतले गेले, फक्त तो व्हिडिओ परफेक्ट यायला पाहिजे म्हणून. तो मुलगा कॅमेऱ्याकडे बघून हसत होता, पण माझं लक्ष बाजूला बसलेल्या त्या लहान मुलीकडे होतं. मित्रांनो, ती मुलगी इतक्या आशेने त्या फळांकडे बघत होती की असं वाटत होतं कधी त्या मुलाचं रील शूट करणं संपेल आणि कधी ते फळं त्या मुलीला खायला भेटतील. त्या मुलीला त्या व्हिडिओच्या लाईकशी फॉलोशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्या मुलीला फक्त भूक लागलेली होती. मग माझं म्हणणं आहे, अरे आपण कोणत्या दिशेला चाललो आहे? कोणाचं दारिद्र्य आपल्यासाठी कंटेंट कसं असू शकतं? कोणाची मजबुरी आपल्या प्रसिद्धीचं साधन कसं होऊ शकते? मित्रांनो, माफ करा, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे, पण मला सांगा, मदत करताना खरंच इतका दिखाव्याची गरज आहे का? सिंधुताई सपकाळ एक वेळेस म्हणाल्या होत्या की तुम्ही दिलेलं दान हे जातीला नाही कळलं तरी चालेल, पण मातीला कळलं पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्ही केलेल्या मदतीचा गाजावाजा नाही झाला तरी चालेल, पण ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात आणि ज्यांना तुम्ही मदत केली आहे त्यांच्या आत्म्याला ते समाधान मिळालं पाहिजे. मित्रांनो, मदत करणं चुकीचं नाही आहे आणि व्हिडिओ काढणंही कदाचित चुकीचं नसेल, पण त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ आणि दुसऱ्याचा अपमान नसावा. या जगामध्ये आजही असे हजारो लोक आहेत जे लाखो लोकांना मदत करतात, पण कुणाला पत्ताही लागू देत नाही, कारण त्यांना लाईक्स आणि फॉलोअर्स नको आहे. त्यांना फक्त समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू पुसल्याचं समाधान हवं आहे. आणि मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेन की मदत करा, पण त्या मदतीचं प्रदर्शन करून त्यांच्या परिस्थितीचा लिलाव करू नका. जर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचेच असतील तर ते कॅमेऱ्यातून नाही, त्यांच्या काळजातून घ्या. धन्यवाद.